सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ धीरे यांच्या वतीने राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, परीक्षा पॅड व पेनचे वाटप करण्यात आले। सविस्तर वृत्त असे की राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणी हार तुरे व वाजवी खर्च करू नये असा संदेश खुद्द राज्यमंत्री यांनी दिला होता। याचा संदेशाचे अनुपालन करीत संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ता रंगनाथ धीरे यांनी आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी राणी लक्ष्मीबाई विद्यालय येथे व मनोहरराव नाईक विद्यालय संभाजीनगर येथे संयुक्तपणे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच नाईक बंगला येथे खुद्द राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्तेही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। राणी लक्ष्मीबाई येथे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते तर मनोहरराव नाईक विद्यालय येथे पुसद नगर परिषदेचे बांधकाम सभापती अभिजित पानपट्टे, अभिजित पवार, प्रा नरेंद्र जाधव व सामाजिक कार्यकर्ता रंगनाथ धीरे यांच्या संयुक्तपणे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। राज्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शालेय वाटप करण्यात आल्याने नागरिक व पालक यांच्या वतीने या सामाजिक स्तुत्य उपक्रमाचे त्यांच्याकडून स्वागत होत आहे। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नगरपरिषद पुसदचे बांधकाम सभापती अभिजित पानपट्टे, अभिजित पवार, सामाजिक कार्यकर्ता व आयोजक रंगनाथ धीरे तथा मित्रमंडळ परिवार तसेच राणी लक्ष्मीबाई विद्यालय, मनोहरराव नाईक विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद तथा मित्रपरिवार प्रामुख्याने उपस्थित होते। समता न्यूज मराठीसाठी शैक्षणिक परिसर वार्ता, पुसद।